नमस्कार, मी वृषाली. आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रति गोंदवले. कृष्णाकाठचा अतिशय सुंदर परिसर आणि त्या ठिकाणी असलेले हे श्री ब्रह्मानंद महाराजांचे समाधी मंदिर. हे समाधी मंदिर बेळगाव जिल्ह्यातील कागवाडपासून 1.5-2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवबाग येथे आहे. नवबाग हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती आहे. मंडळी, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर नवबाग हे श्री क्षेत्र नृसिंहवाडीपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावरती आहे. गोंदवल्याचा परिसर शहरी वाटतो आणि इथला परिसर ग्रामीण आहे, मात्र प्रसन्नता अगदी तीच आहे. नृसिंहवाडीहून नवबागला येणाऱ्या बस आहेत आणि बस स्टॉपसुद्धा अगदी या समाधी मंदिराजवळच आहे. त्यामुळे कधी यायचं झालं तुम्हाला तरी तुम्ही बसनं येऊ शकता आणि तुमचं स्वतःचं वाहन असेल तरीही तुम्ही अगदी समाधी मंदिरापर्यंत थेट येऊ शकता. कारण नृसिंहवाडी ते नवबाग हा रस्ता अतिशय छान आहे. अगदी मंडळी, तुम्ही एकदा का इथे आलात की नक्की पुन्हा पुन्हा याल. इतकं अगदी प्रसन्न क्षेत्र आहे हे. या श्री ब्रह्मानंद संस्थानाचे नियम, शिस्त, उपासना अगदी गोंदवल्यासारखीच आहे. तसेच साधकांसाठी, भक्तांसाठी असणाऱ्या साऱ्या सुविधा अगदी गोंदवल्यासारख्याच निःशुल्क आहेत. श्री ब्रह्मानंद महाराज हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे पट्टशिष्य. महाराज त्यांना प्रेमाने माझा बुवा, माझा बुवा असं म्हणायचे. समाधी मंदिरात आता आपण प्रवेश केलेला आहे. हातपाय धुवून आपण समाधी मंदिराचं दर्शन घ्यायला जाऊया. इथे हातपाय धुण्याची सोय आहे. प्रथम आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊया. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तावरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंडळी, हे आहे समाधी मंदिर. इथे आल्यानंतर अगदी गोंदवल्यात आल्यासारखं वाटतं. तोच आनंद, तीच प्रसन्नता, तीच सात्विक ऊर्जा, अगदी सगळं काही तिथल्यासारखंच खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. या समाधी मंदिरात अगदी गोंदवल्यासारखीच पहाटेच्या काकड आरतीपासून सर्व उपासना होत असते. श्री ब्रह्मचैतन्य महाराज तसेच श्री ब्रह्मानंद महाराज यांना नाम प्रिय आहे, रामनाम प्रिय आहे. त्यामुळे गोंदवले असो वा नवबाग दोन्ही ठिकाणच्या समाधी मंदिरात गेल्यावर
श्री महाराजांनी दिलेल्या 13 अक्षरी रामनाम जपाची एक तरी माळ अवश्य केली पाहिजे. श्री महाराजांना जे प्रिय आहे तेच त्यांना अर्पण केलं तर किती बरं होईल. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरात जग से हो उपरात ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम. समाधी मंदिरात छान दर्शन घेऊन झालंय आपलं. आता आपण जाऊया ध्यान मंदिराकडे. गोंदवल्यात जशी श्री महाराजांची धेनुमाया आहे तशी इथे सुद्धा ही धेनुमाया आहे. हे आहे ध्यान मंदिर. छोटंसंच आहे पण छान आहे. मंडळी, हा आहे महाप्रसाद कक्ष. समाधी मंदिराच्या अगदी पाठीमागच्या बाजूला हा महाप्रसाद कक्ष आहे आणि गोंदवल्यासारखंच इथेही सर्व काही मोफत आहे. साईडला ह्या ज्या दिसत आहेत त्या सर्व भक्त निवासच्याच खोल्या आहेत. इथले भक्त निवासही गोंदवल्यासारखेच अगदी निःशुल्क आहेत. व्हिडिओच्या स्क्रीनवर मी तुम्हाला इथल्या ऑफिसचा संपर्क नंबर देणार आहे. तुम्ही इथे उपासनेसाठी येणार असाल किंवा तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर तुम्ही या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता. आंघोळीसाठी लागणाऱ्या गरम पाण्याच्या नळाची सोय इथे आहे.
इथे आंघोळीसाठी बाथरूमची सोय आहे, त्याचप्रमाणे स्वच्छतागृह आहे. एकाग्रतेने जप करण्यासाठी गोंदवल्यात जसा श्री ब्रह्मानंद मंडप आहे, तसाच इथे देखील श्री ब्रह्मचैतन्य धाम हा एक मोठा हॉल आहे. गोंदवल्याचा विस्तार मोठा आहे, तिथे सतत भक्तांची ये-जा चालू असते. इथल्या ह्या समाधी मंदिराची बहुतेक कित्येकांना माहितीच नसावी असं एकंदरीत इथे आल्यानंतर वाटतं. माझ्या या व्हिडिओतून अनेकांना त्याविषयी माहिती होईल असं मला वाटतंय. मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला या समाधी मंदिराविषयी माहिती नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. नृसिंहवाडीपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावरती हे समाधी मंदिर असल्यामुळे इथे अनेकांना यायला अगदी नक्की जमेल. मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, गोंदवलं असो वा नवबाग, दोन्ही ठिकाणी जाताना पर्यटन स्थळ म्हणून जाऊ नका. तुम्ही महाराजांचं दर्शन घ्यायला जाताय ही भावना मनात नक्की ठेवा. हे इथून जे दिसतंय ते आहे अन्नपूर्णागृह. आता आपण तिकडे जाऊया. गोंदवल्याप्रमाणेच हे समाधी मंदिर मला अत्यंत प्रिय आहे. हे आहे अन्नपूर्णागृह. चहा नाश्त्याची सोय इथे असते. या अन्नपूर्णागृहात श्री महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. अशा प्रकारे आज आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे पट्टशिष्य श्री ब्रह्मानंद महाराज यांचं नवबाग येथील श्री ब्रह्मानंद संस्थान पाहिलं. मंडळी, नवबागचं हे समाधी मंदिर तुम्हाला माहीत होतं का, किंवा तुम्ही यापूर्वी इथे येऊन गेला होतात का, ते कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री महाराजांची कृपा आपल्या सर्वांवरती अखंड राहो ही श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपला निरोप घेते. जय श्रीराम.